नमस्कार. पॉलिटी बाय विशाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल लोंढे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. PYQच्या सिरीजची दुसरं सेशन संविधान सभा या टॉपिकचं आपण पाहत आहोत. पहिलं सेशन तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल आणि त्या पहिल्या सेशनमधूनच क्लॅरिटी आली असेल की प्रश्नांचं रिफ्लेक्शन पुढच्या परीक्षेमध्ये कसं होतंय. म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून हे सांगितलं की तुम्ही ताकदीनं त्या गोष्टी समजून घ्या की परीक्षा पद्धती कशी बदलत असते, परीक्षेचा पॅटर्न कसा बदलत असतो. संविधान कधीही बदलणार नाहीये. प्रश्न टाकण्याची फक्त पद्धत बदलू शकते, काहीतरी ट्रॅप लावला जाऊ शकतो, याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. संविधान सभेच्या पहिल्या सेशन मधून तुम्हाला त्याचा परफेक्ट अंदाज आला असेल. मला असं वाटतं आपण पुढच्या प्रश्नाकडे गेलं पाहिजे. पहिल्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाला होतो आपण आणि पुढचा प्रश्न, संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये जे अध्यक्ष होते, उद्घाटन सत्राला कोण अध्यक्ष होतं? उद्घाटन सत्र म्हणजे कधी? 9 डिसेंबर 1946, बरोबर. 9 डिसेंबर 1946 हे संविधान सभेचं उद्घाटन सत्र आहे. त्या उद्घाटन सत्राला कोण अध्यक्ष होतं? तर सच्चिदानंद सिन्हा, तात्पुरते अध्यक्ष, ज्येष्ठतम सदस्य, फ्रान्सचं अनुकरण. त्यांनी कोणत्या देशाचं पत्र आली होती त्याचं वाचन केलं? अमेरिकेचं पत्र आलं होतं, रशियाचं पत्र आलं नव्हतं, चीनचं पत्र आलं होतं, ऑस्ट्रेलियाचं पत्र आलं होतं, अकड पत्र आली होती. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 2. रशियाचं पत्र नव्हतं आणि ब्रिटनचं सुद्धा पत्र नव्हतं. भारताला 3 देशाची पत्र आली होती पहिल्या बैठकीवेळी आणि त्या तिन्ही देशांच्या पत्रांचं वाचन करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी सच्चिदानंद सिन्हा यांनी पार पाडली. गोष्ट लक्षात ठेवा, उद्घाटन बैठक झाली. त्या उद्घाटन बैठकीमध्ये 3 पत्र वाचली गेली. चीन, अमेरिका आणि तिसरं पत्र होतं ऑस्ट्रेलिया. याच्यानंतर चौथे अधिवेशन जे झालं जुलै महिन्यामध्ये, जुलै 1947 ला, त्यावेळी अजून एक पत्र आलं आणि ते देशाचं नाव होतं म्यानमार. त्यामुळे एकूण पत्र, म्यानमारचं पण पत्र आलेलं आहे, म्यानमारचं सुद्धा पत्र वाचलेलं आहे. पण हे 3 पत्र पहिल्या अधिवेशनाला आलेली आहेत. यांचं वाचन सच्चिदानंद सिन्हा यांनी केलं. वाचन सच्चिदानंद सिन्हा यांनी केलेलं आहे. वाचन कुणी केलं असा प्रश्न आला तर JB कृपलानी हा पहिला पर्याय असेल. JB कृपलानी यांनी ते वाचन केलेलं नाही, ते वाचन सच्चिदानंद सिन्हा यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीत घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं? तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांनी काम पाहिलं. बिहार प्रांतातून निवडून आले होते आणि ज्येष्ठतम सदस्य होते. आता तीच माहिती परत यायला लागली. आणि बघा, एका प्रश्नाचं एनालिसिस व्यवस्थित केलं तर पुढे किती गोष्टी तुम्हाला परत आता मला सांगायचीच गरज पडणार नाही, तुम्हाला आपोआप उत्तर येतील. आणि फ्रान्स देशाच्या पद्धतीचं अनुकरण करून त्यांना संविधान सभेचं काय करण्यात आलं? तात्पुरतं अध्यक्ष त्या ठिकाणी करण्यात आलं. मी तुम्हाला एक होमवर्क सांगेल. सच्चिदानंद सिन्हा यांच्याबद्दल एक माहिती गुगलवरती उपलब्ध आहे की सच्चिदानंद सिन्हा हे भारताचे पहिले कायदेकारी मंडळाचे एका कार्यकारी मंडळात नियुक्त झालेले व्यक्ती होते की नव्हते? का सच्चिदानंद सिन्हा हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत ज्यांना राज्यपालपदी नेमलं होतं का? असं काही इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगलला मिळते का? हे एकदा शोधून काढा आणि तुमच्याकडेच ठेवा, मला पाठवू नका. पाठवली तरी काय हरकत नाही. मी तुम्हाला काही हिंट दिलेत की ते तुम्ही शोधायचे. तो तुम्हाला एक टास्क मी दिलाय की सच्चिदानंद सिन्हा यांच्याबद्दल असं काही आहे का? पुढे जाऊया. राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या? साहजिक आहे, केंद्रीय प्रांत सांगितलं मी तुम्हाला, संयुक्त आणि बेरार या प्रांतातून त्या निवडून आल्या होत्या. बिहार प्रांतातून निवडून आल्या होत्या सरोजिनी नायडू. अमृता कौर ह्या भारतातल्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री, आरोग्य मंत्री होत्या त्या, नेहरूंच्या मंत्रिमंडळात पहिल्या. भारतातील प्रथम महिला केंद्रीय मंत्री. सरोजिनी नायडू या भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल. सरोजिनी नायडू. बॉम्बे प्रांतातून होत्या हंसा मेहता. लक्षात. तर या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय प्रांत. काही ठिकाणी बेरार प्रदेश असं उत्तर दिलेलं आहे, तर काही ठिकाणी उत्तर दिलेलं आहे संयुक्त प्रांत. असो, पण भारतातलेच प्रदेश आहेत, भारतातूनच त्या संविधान सभेवरती होत्या. संयुक्त प्रांत आणि बेरार असं त्या प्रदेशाचं नाव होतं. ओके, महिला सदस्यांच्या संदर्भात. पुढे जाऊया, बघूया
कॅबिनेट मिशनने काय सुचवलं? कॅबिनेट मिशनने किती सदस्य संख्या सांगितली होती? 389, बरोबर का? निवडायची सदस्य संख्या 389. मी सांगितलं अ 4 पहिल्याच ठिकाणी उत्तर लिहून टाकायचं, फार वेळ घालवायचा नाही. मी तुम्हाला याच गोष्टी शिकवतोय की तुम्हाला जे येतंय तिथून सुरुवात करा. तुम्ही वाळीव डोकं लावता. उच्च आयुक्तांचे प्रांत जाऊ दे ना, तुला निवडायचे किती बघ. संस्थानिकांचे 93 होते, उच्च आयुक्तांचे 4 होते, प्रांतांचे 11 होते. 11 प्रांत होते, 11 प्रांत होते. प्रांतांचे असं 1 जमतंय. पण जिथून आपल्याला येईल तिथून उत्तर काढायचं. जोड्या लावामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की तुम्हाला जे येतंय तिथून उत्तर काढायचं, पटकन काढायचं आणि तात्काळ उत्तर लिहून टाकायचं. फक्त इथं प्रश्नपत्रिकेवर असं करायचं आणि गोल करताना मात्र 2 ला करायचा. 1 ला पेन टेकवायचा आणि 2 ला गोल करायचा. तुम्हाला 0 मार्क्स मिळतात आणि तुम्ही नापास होता. आणि मग तुम्हाला एमपीएससी ला मेल करावं लागतं, मला 0.75 ने माझा निकाल गेला, 0.25 ने. मी मोजतोय माझी तर बरोबर आहे. अरे तू मोजतोय पण तुझा पेन टेकलाय ना, त्याचं काय करायचं? तू मोजतोय पण तुझा पेन टेकलेला आहे, त्याच्यामुळं आपला निकालच टेकलेला आहे. त्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. याचा एक डेमो मी तुम्हाला दाखवल पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये, की पेन टेकल्यानंतर निकाल गेलेला कसा असतो, तिथं पेन टेकलेला असतो. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. कॅबिनेट मिशनची जी शिफारस होती कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार 389 सदस्य संविधान सभेमध्ये होते. 389 मध्ये 296 सदस्य ब्रिटिश प्रांताचे होते. 289 सदस्य ब्रिटिश भारताचे होते. त्या ब्रिटिश भारतामधून 292 ब्रिटिश प्रांतांचे होते आणि ते प्रांत होते 11 प्रांत होते. 4 जागा या चीफ कमिशनरांना होत्या. 4 जागा या कोणाला होत्या? चीफ कमिशनरांना होत्या आणि 93 जागा या संस्थानिकांना होत्या. 93 जागा या काय होत्या? संस्थानिकांना होत्या. 296 ब्रिटिश भारताच्या जागा होत्या. 292 प्रांत 11 प्रांतांच्या होत्या, चीफ कमिशनरांच्या प्रांतांना होत्या आणि 93 जागा या संस्थानिकांना होत्या. अशा पद्धतीने ही संविधान सभा होती. या संविधान सभेच्या जुलै-ऑगस्ट 1946 ला निवडणुका पार पडल्या. जुलै-ऑगस्ट 1946 ला काय पार पडल्या? निवडणुका पहिल्यांदा पार पडल्या. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर बी आर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 100% बरोबर आहे, तेच अध्यक्ष होते. आणि एच जे खांडेकर समितीचे सदस्य होते. अख्खी समिती शिकलो आपण, अख्खी मसुदा समिती शिकलो. खांडेकर वगैरे असलं काय कोण होतं का? अजिबात नव्हतं. कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बरोबर. त्याच्यानंतर एम सदाहतुल्ला, मी हिदायतुल्ला म्हणलो तो काय आठवत नाही, एम सदाहतुल्ला, एन गोपालस्वामी अय्यंगार, के एम मुन्शी, एन माधवराव आणि टी कृष्णम्माचारी. खांडेकर वगैरे असं कुणीही या समितीमध्ये नव्हतं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अ बरोबर. मसुदा समिती. परत एकदा मसुदा समिती. तेच प्रश्न परत कंटाळा येणार आहे तुम्हाला. ड्राफ्टिंग कमिटी, पण तुम्हाला तो कंटाळा याच्यासाठी आणायचा आहे की पास व्हायला क्लासची गरज नाही, पास व्हायला पुस्तकाची गरज नाही, कशाचीच गरज नाही. PYQच तुम्हाला पास करू शकतं, हे मला तुम्हाला शिक्कामोर्तब करूनच द्यायचंय. म्हणून मसुदा समिती तुम्हाला परत एकदा सांगतो. 7 सदस्यीय समिती, बरोबर. एक अध्यक्ष, 6 सदस्य. परत म्हणायचं, बरोबर. स्थापना कधी? 29 ऑगस्ट 1947, बरोबर. डॉक्टर बी आर आंबेडकर. डॉक्टर बी आर आंबेडकर 6 सदस्य. याच्यामध्ये कोण? सदाहतुल्ला, के एम मुन्शी, टी कृष्णम्माचारी. पाठ झालं पाहिजे, मला म्हणायचा कंटाळा नाही, मग तुम्हाला बी नसला पाहिजे. एन माधवराव अय्यर, अय्यंगार. झालं 6 लोक. अशा पद्धतीनं हे लोक कार्यरत होती. मसुदा समितीनं संविधानाचा मसुदा बनवण्याचं काम केलं. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेचे सदस्य केवळ एकच उमेदवार निवडून आले होते? 389 जागांपैकी 389 जागा संविधान सभेच्या होत्या. त्या 389 जागांपैकी
296 जागा ज्या होत्या यांच्यासाठीच निवडणुका झाल्या. 296 जागांसाठीच काय झाल्या, निवडणुका झाल्या. 93 जागा ज्या होत्या संस्थानिकांच्या, 93 जागा ज्या होत्या संस्थानिकांच्या, ह्या 93 जागा नामनिर्देशित होत्या. त्यामुळे इथं निवडणुका झाल्या का नाही, हे नियुक्त केले जाणार होते. हे थेट काय होतं, नियुक्ती यांची केली जाणार होती. थेट काय केली जाणार होती, नियुक्ती केली जाणार होती. 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुका सुद्धा अप्रत्यक्ष झाल्या. अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष झाल्या का, प्रत्यक्ष निवडणुका झाल्या नाहीत. 296 जागांचा ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी सर्वाधिक जागा या काँग्रेस पक्षानं जिंकल्या 208. दुसऱ्या नंबरला राहिला मुस्लिम लीग, त्यांनी जागा जिंकल्या 73 आणि इतर जागा झाल्या 15. त्या इतर जागामध्ये 8 जागा अपक्ष, किती अपक्ष, कोणत्याच पक्षाचे नाहीत, आणि 7 जागा एक जागा प्रत्येकी एक पक्ष, एक जागा प्रत्येकी एक पक्ष. अशा पद्धतीने ती डेव्हलपमेंट झाली. हे 7 पक्ष होते ज्यांना एक एक जागा मिळाल्या. कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पार्टी. अपक्षांना किती जागा, 8. लक्षात कसं ठेवायचं, अपक्ष 8, अपक्ष 8, अपक्ष 8, अपक्ष 8. अ ब क. उत्तर क्रमांक 4. प्रश्नाचं उत्तर 4. असे कोण होते ज्यांना एक एक जागा मिळाल्या? माझ्याच पुस्तकातलं वाचून दाखवतोय, त्याच्यामुळे काय डरने का नाही किसी क्यों, आलं लक्षात. तर एक जागा मिळालेली होती युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रज्ञा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन जे बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, शीख गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी. युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी. पार्ट्यांची नावं, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. ज्या 93 जागा होत्या, 93 जागांसाठी कधीच निवडणुका झाल्या नाहीत, कारण ती नियुक्त केले जाणार होते. 296 जागांसाठीच निवडणुका झाल्या. पुढे, भारतीय संविधानाचे तत्वज्ञान नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात दिसून येते आणि हा ठराव 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला गेला. तारखा आहेत ना, लगेच डिस्ब्रेक, नुसतं पळायचं नाही, तारीख दिसली डिस्ब्रेक. कीवर्ड्स पॉलिटीमध्ये, पॉलिटी म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये. एक संविधान 75 वर्ष झालं, त्याच्यातलेच प्रश्न विचारले जातात. मी तरी काय ढगातनं पडलोय का तेव्हा, मला लय कळत होतं, मला तरी काय कळत होतं, काही नाहीये. कीवर्ड्स पकडता आले पाहिजेत, ट्रिक्स पकडता आल्या पाहिजेत, दोन गोष्टींची तुलना करता आली पाहिजे, त्याला ही शब्द कॅच करता आले, त्याला पॉलिटीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. आलं लक्षात. बघूया मग उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि हा उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी त्याची काय झाली, स्वीकृती झाली. त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये एकूण 8 ठराव होते. एकूण काय होते, 8 ठराव होते. उद्दिष्टांच्या ठरावामध्ये एकूण काय होते, 8 ठराव होते. आणि हाच उद्दिष्टांचा ठराव पुढे जाऊन देशाचा काय झाला, सरनामा झाला, देशाची प्रियांबल झाला. ही बाब सुद्धा आपण इथे लक्षामध्ये ठेवली पाहिजे. उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 ला नेहरूंनी मांडला. 22 जानेवारी 1947 त्याला मिळाली स्वीकृती. 8 ठराव होते, पुढे जाऊन हाच देशाचा सरनामा झाला. आणि याच तत्वज्ञानावर देशाचं संविधान बनवलं गेलं, संविधान निर्मिती झाली. कारण 9 डिसेंबर 1946 ला ज्यावेळी संविधान बनवायला घेतलं त्यावेळी ते बनवायचं कसं याचं कोणाला काहीही थांगपत्ता नव्हता. म्हणून नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि मग दिशा मिळाली संविधान सभेला. त्यामुळे नेहरूंनी काय केलं असं म्हणायला नको आपण तरी. असो, राजकारणामध्ये आपल्याला पडायचं नाही. काय केलं काय नाही केलं हे तुम्ही सुज्ञ आहात आणि मी सुद्धा सुज्ञ आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील, संविधान संविधानाच्या ठिकाणी राहील आणि राजकीय पुरुष त्या ठिकाणी राहतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात प्रत्येकाचं तितकंच योगदान आहे आणि म्हणून हे विधान चूक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अ बरोबर. अ बरोबर, ब मात्र चूक आहे. क्लिअर. इतका साधा सोपा सरळ प्रश्न इथं विचारला गेलेला आहे, फार वेगळं काही विचारलेलं नाही. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचं नंदनवन अशी टीका केली जाते. आता वकिलांचं नंदनवन टीका का केली जाते, कारण हे सगळे वकीलच हो. संविधान सभेमध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणावरती काम करायला लोक कोण होती, वकील, डॉक्टर, पत्रकार, समाजसेवक, समाजसुधारक, ही सगळी लोक मातब्बर मंडळी
संविधान सभेमध्ये कार्यरत होती. आणि वकिलांचं नंदनवन असं कोण म्हटलं? तर वकिलांचं नंदनवन आहे असं म्हटले आयव्हर जेनिंग्स. कोण म्हटलं? आयव्हर जेनिंग्स म्हटले आणि एच के माहेश्वरी म्हटले. एच के माहेश्वरी आणि आयव्हर जेनिंग्स यांनी टीका केली की भारताचे संविधान हे वकिलांचं नंदनवन आहे. का? मसुद्याची भाषा न्यायालयालाच कळते. साहजिक आहे, संविधानाचा अर्थ ढेकळं कोणाला लागत नाही, न्यायालय सोडून कधी कधी त्यांनाही लागत नाही. आलं लक्षात? तरतुदी मागील धनवर्थ केवळ अनुभवी आणि घटनात्मक कायद्यात व्यक्तीला समजतो. अहो, बाबासाहेब बॅरिस्टर होते हो, नेहरू बॅरिस्टर होते. मातब्बर मंडळी, कायद्याची भाषा संविधान इतकं लिहिलं गेलं, त्यामुळे कायदे असं म्हणतात की संविधान इतकं जड आहे. आणि मी खरं सांगू, मी कधी कधी कलम 2-4 वाचायचा प्रयत्न करतो, मला बी डबल वाचावा लागतात. आलं लक्षात? आणि इंग्रजीनं आपली तर भेटच झालेली नाही. मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो असं त्यांचं म्हणणं होतं की हा एक अवघड आहे. मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळात कायदेतज्ञ होते, तर 7 पैकी 3 सभासद कायदेतज्ञ नव्हते. मसुदा समितीतले 7 सदस्यांमधले 6 कायदेतज्ञ होते. काय म्हणतोय कळतंय? मसुदा समितीतील जे मसुदा समिती, बघा नवीन माहिती आली आता. मसुदा समिती होती. मसुदा समितीतील 7 सदस्य होते. त्या 7 सदस्यांपैकी 6 कायदातज्ञ होते. 6 कायदातज्ञ आणि एकच अर्थतज्ञ होता. एकच थोडासा इकॉनॉमिक्स. आता आंबेडकर तर सगळेच होते, कायदातज्ञ होते, राजकीय तज्ञ होते, अर्थतज्ञ होते. म्हणजे नो चॅलेंज, बाबासाहेबांच्या पुढे काहीच नाही. अर्थतज्ञ कोण होते? तर टी कृष्णमाचारी. लक्षात? अर्थतज्ञ होते टी कृष्णमाचारी. बाकीचे 6 जण कायदेतज्ञ होते. इथं स्टेटमेंट दिले 3 सभासद, 3 नाही 6 जण कायदेतज्ञ होते. मग कारण काय आहेत किंवा याच्यामधलं चुकीचं काय आहे अशा पद्धतीने विचारले. वरीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? इथं ते स्टेटमेंट दिसत नाही, पण चुकीचं विधान निवडलेलं आहे. चुकीचे विधान निवडा, आणि म्हणून ते चुकीचं विधान आहे 4 नंबर. क्लिअर? तर वकिलांचं नंदनवन असं आयव्हर जेनिंग्स आणि कोण म्हटलेलं आहे? पुढचा महत्वाचा व्यक्ती तो म्हणजे एच के माहेश्वरी. ही जी मसुदा समिती होती किंवा ड्राफ्टिंग कमिटी होती, हिने ड्राफ्ट बनवायला खूप वेळ लावला, म्हणून या मसुदा समितीला ड्राफ्टिंग ऐवजी ड्रिफ्टिंग म्हणा. मसुदा समिती जी होती, या मसुदा समितीला ड्राफ्टिंग ऐवजी ड्रिफ्टिंग म्हणा, म्हणजे वेळ खाऊ म्हणा. अशी टीका कोणी केली? तर अशी टीका केली नजरुद्दीन अहमद यांनी. नजरुद्दीन अहमद यांनी अशी टीका केली की तुम्ही ह्याला असं असं म्हणा. नजरुद्दीन अहमद म्हणले की वेळ खाऊ आहे, ही फार वेळ लावते, म्हणून ते म्हणले ही काय आहे? वेळ खाऊ आहे. म्हणून तिला त्यांनी एक चांगलं नाव दिलं, भरकटलेली समिती. भरकटलेली समिती अशी टीका मसुदा समितीवरती केलेली होती. मसुदा समितीचं खरं सांगू आता मला तिचं नाव आठवत नाही, पण तिचं लय नाव मोठं आहे. म्हणजे हिचं नाव लय मोठं होतं. ड्राफ्टिंग कमिटी हिला कोण म्हणत नव्हतं, लय मोठं नाव होतं, तिचं नाव छोटं केलेलं आहे. लक्षात? या मसुदा समितीतले जे 7 सदस्य होते ना, या 7ही सदस्यांची नावं ज्या माणसाने सुचवली होती त्या माणसाचं नाव होतं सत्यनारायण सिन्हा, आणि हे गांधींचा माणूस होता. यांनी या नावांची काय केली होती? शिफारस केली होती की तुम्ही जा आणि देशाचा मसुदा बनवा. बाबासाहेबांना भारतीय घटनेचं शिल्पकार का म्हटलं जातं? असं म्हणतात की या सगळ्या सदस्यांपैकी ऑलमोस्ट 6 जण तेवढे अवेलेबल नव्हते जेवढे बाबासाहेब अवेलेबल होते. मसुदा समितीचा अहवाल गेल्यानंतर 6,500-7 हजार चुका कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं डिस्कशन मध्ये काढल्या, त्यातल्या 3,500 चुका बाबासाहेबांनी खोडून काढल्या, काही चुका मंजूर केल्या. येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आलं लक्षात? हा मसुदा बनवत असताना एक वेळी परदेशातून काही मित्रमंडळी बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या निवासस्थानामध्ये दिल्लीच्या आली. तेवढे रात्री काळाकुट्ट अंधार असताना बाबासाहेब ज्या बंगल्यामध्ये राहायचे तिथं दिवा जळत होता आणि खिडकीमध्ये बाबासाहेब काहीतरी लिहित होते. हे त्यांच्या काही मित्रांनी बघितलं होतं. त्यांनी जाऊन वॉचमनला सांगितलं की बाबासाहेबांना सांगा की आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. वॉचमनने सांगितलं की बाबासाहेब झोपलेले आहेत. झोपलेले नव्हते, दिसत होतं की दिवा चालू आहे, काहीतरी लिहिण्याचं काम चाललंय. दुसऱ्या दिवशी ती लोक आली. त्या लोकांनी सांगितलं मी रात्री आलतो, पण वॉचमनने सांगितलं की तुम्ही झोपलाय. बाबासाहेबांनी सांगितलं की मीच त्यांना सांगितलं होतं की मी झोपलोय असं सांगा. ते म्हणले असं का? तुम्ही एवढ्या रात्री काय करत होते? झोपण्याची वेळ असताना तुम्ही दिवा लावून काय लिहित होते? बाबासाहेबांनी सांगितलं की माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला जागं राहावं लागेल. 75 वर्षापूर्वी एक विद्वान ज्या समाजाला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान या भारतामध्ये नव्हता, आजही परिस्थिती तितकीशी
नाही राहिलेली, बदलून गेल्या सगळ्या गोष्टी. परंतु त्यावेळी परदेशात जायचं, बॅरिस्टर पदव्या घ्यायच्या, डिग्र्या घ्यायच्या, फाड इंग्रजी बोलायचं, हा स्वॅग फक्त बुद्धीनेच येऊ शकतो. आलं लक्षात. आपण जातीपातींमध्ये या गोष्टी सगळ्या गुरफटून ठेवल्या, त्यातल्या राजकारण्यांनी थोडीशी भर घातली. पण सुज्ञ नागरिक म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की जात हा फॅक्टर बाजूला सोडा, ज्ञान म्हणून त्यांच्याकडे बघा. ज्ञान हे सगळ्यात पवित्र गोष्ट आहे जी माणसाला पावर देते. आलं लक्षात. आणि तिथून हा एक स्वॅग मेंटेन झाला. त्यावेळी जॅकेट ब्लेझर काय आयटीत एकदम रुबाब असेल. असो, चला. मसुदा समिती, सत्यनारायण सिन्हा यांनी रिकमेंडेशन केलेली ही 7 नावं कार्यरत होती. पुढे जाऊया. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते सांगितलं मी. ब्रिटिश भारताचे होते 296. त्या 296 मध्ये ब्रिटिश प्रांतांचे किती होते? ब्रिटिश प्रांतांचे 292. चीफ कमिशनरांचे प्रांत 4 आणि 89 भारतीय संस्थाने होती का? 89 भारतीय संस्थाने होती का? म्हणजे इथं काय चुकलंय? इथं काय चुकलेलं आहे? 296 ब्रिटिश भारताला पकडली नाही, कारण इथं 93 संस्थानिकांना आपल्याला पकडावे लागतील. ब्रिटिश भारताला 296 पकडावे लागतील. म्हणजे प्रश्नामध्ये अर्धी इन्फॉर्मेशन राईट देऊन अर्धी इन्फॉर्मेशन चूक दिल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 2 असं घ्यावं लागेल. पण इथे ब्रिटिश भारत नव्हता पाहिजे, इथे ब्रिटिश प्रांत पाहिजे होता. पण तो प्रांत शब्द पकडायला पाहिजे होता, पण ब्रिटिश भारत पकडला, कारण ब्रिटिश भारतात ह्या 4 जागा येतात. पण असो, काय हरकत नाही. ब्रिटिश भारत, ब्रिटिश प्रांत, पण ब्रिटिश प्रांतच. ब्रिटिश प्रांत 292 जागा, 11 प्रांतांच्या, चीफ कमिशनरांच्या 4 जागा आणि संस्थानिकांच्या 93 जागा, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तर क्रमांक 2. कॅबिनेट मिशनच्या रिकमेंडेशनने तत्कालीन संविधान सभा 1946 ला अस्तित्वात आली. खालील विधानांचा विचार करा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. बरोबर. हे जर बरोबर आहे ना, अबरोबर आहे ना, तर उत्तरात पाहिजे ना, हा पर्याय गेला. इलिमिनेशन पण करा. मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला, बरोबर आहे ना, टाकला होता, मी सांगितलं. मुस्लिम लीगचाही बहिष्कार, संस्थानिकांचाही बहिष्कार. आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष होते का? अजिबात नाही. मग क जर चुकीचं आहे तर 2 पर्याय गेले. मग मुस्लिम लीगने बहिष्कार टाकलाय का नाही टाकलाय याचा अभ्यास करून डोक्याला ताण देण्यापेक्षा क चुकलंय ना, उत्तर लिहून टाकायचं. इलिमिनेशन कट करायचं. काही लोकांना ना सगळं माहित असणं हा त्यांचा अट्टास. कशासाठी? तुम्हाला अॅक्युरसी काढायला नाही बोलवलंय, तुम्हाला तिथं इलिमिनेशन करायला नाही बोलवलंय. पटपट पटपट पर्याय कट करायचे, उत्तर लिहून टाकायचं, गोल करायचं, पास व्हायचं, पगार चालू करून घ्यायचा. 8व्या वेतन आयोगाने डबल पगार होणार आहे, त्यामुळे दार लावून राहा. आलं लक्षात? यस. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. पहिली बैठक पार पडली आणि या पहिल्या बैठकीमध्ये 207 सदस्य हजर होते. 207 सदस्य उपस्थित होते. त्याच्यामध्ये 207 मध्ये 9 महिला होत्या. 207 मध्ये 9 काय होत्या? महिला होत्या. त्याचा जर आपण सर्वसाधारण विचार केला तर मुस्लिम लीगचा बहिष्कार होता. तर मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान पाहिजे होतं. मुस्लिम लीगचाही पहिल्या अधिवेशनात काय होता? बहिष्कार होता. आणि संस्थानिके सुद्धा गैरहजर राहिली होती. बरं, संस्थानिके सुद्धा गैरहजर होते. त्यामुळे फक्त काँग्रेस आणि काँग्रेस एक, काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पण काँग्रेस तेच होते. मुस्लिम लीग 4थ्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा सहभागी झाली, जेव्हा त्यांना स्वतंत्र पाकिस्तान मिळालं फाळणीनंतर. आणि संस्थानिके 3ऱ्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा आली. आलं लक्षात? तत्पूर्वी पहिल्या अधिवेशनाला ही लोक गैरहजर होती. ही बाब सुद्धा आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. क्लिअर? पहिलं अधिवेशन. पुढे जाऊया. तात्पुरत्या लागू झालेल्या गोष्टी, नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या बाबी तात्काळ लागू झाल्या. किती तारखेला? 26 नोव्हेंबर 1949 ला. आलं लक्षात? 2 तारखा, 26 नोव्हेंबर 1949 आणि दुसरी तारीख आहे 26 जानेवारी 1950. 2 महिन्याचा गॅप आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाच्या कलम 394 नुसार तात्काळ काही बाबी लागू झाल्या. तात्काळ लागू झालेल्या आहेत काही बाबी, आणि त्याच्यामध्ये लागू झालेली बाबी आहेत तात्पुरती संसद, शक्तीचे नमुने, निवडणुका, व्याख्या, अर्थ लावणे, संक्षिप्त नाव, अशी जवळपास मी सांगेन तुम्हाला 16 कलम होती. आता त्यातली बरीच रद्द झाली. 16 कलमे होती जी 394 या कलमात दिली होती, त्याने तात्काळ लागू झाल्या. आणि उर्वरित संविधान या दिवशी लागू झालं. उर्वरित संविधान 26 जानेवारी 1950 ला
संविधान लागू. आता 26 जानेवारी हीच तारीख का, तर लाहोरला रावी नदीच्या किनारी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन 1930 ला नेहरूंच्या नेतृत्वात, नेहरू म्हणल्यावर प्रॉब्लेम होतो, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात झालं. तिथं पहिल्यांदा स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला या तरुण पिढीच्या साक्षीनं, आणि म्हणून त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी 1950 ला काय झालेलं आहे, तुमच्या माझ्या देशाला संविधान लागू झालेलं आहे. ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे. पुढं, भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित बाबी कोणाकडून प्रकाशित केल्या जातात. आता साहजिक आहे, भारत सरकारचं संविधान हे कोण प्रकाशित करत असेल, साधा लॉजिक आहे, वैधानिक विभाग, कायदेशीर विभाग. वैधानिक म्हणजे कायदा विभाग, कायदा डिपार्टमेंट, लॉ डिपार्टमेंट, कायदा विभाग प्रकाशित करतो. कायदा, विधी व न्याय विभाग, कायदा विभाग हा प्रकाशित करत असतो. विधी म्हणजे कायदा. चला, कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदस्य म्हणून काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष एकाच समितीचे होते, अध्यक्ष ते मसुदा समितीचेच होते, नो डाऊट. परंतु सदस्य म्हटलं तर मी सांगेन, बाबासाहेब एकूण जवळपास 6 ते 7 वेगवेगळ्या समित्यांचे सदस्य होते. ही गोष्ट आपण इथं लक्षामध्ये घेतली पाहिजे. फक्त राज्य समितीमध्ये ते नव्हते, सल्लागार मध्ये होते, अल्पसंख्याकमध्ये होते, मूलभूत अधिकार समितीमध्ये होते, त्याच्यानंतर कार्य समितीमध्ये होते, राष्ट्रध्वज समितीमध्ये होते, कार्य समिती, कार्यव्यवहार समितीमध्ये होते, ध्वज समितीमध्ये पण होते, ते झेंडा समितीमध्ये होते, त्याच्यानंतर केंद्रीय राज्यघटना समितीत होते, केंद्रीय राज्यघटना समितीमध्ये सुद्धा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर समजून घेतलं संविधान सभेनं काय सांगितलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा बंगालमधील खुलना मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आले होते. बंगालमधील खुलना या मतदारसंघातून त्यांची संविधान सभेवर काय झाली होती, निवड. पण फाळणीनंतर तो खुलना मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावरती M.R. जयकर यांनी मुंबईची जागा रिक्त केली. फाळणीनंतर गांधींचा आग्रह, फाळणीनंतर बॉम्बे प्रांतातून ते आले, कारण ते जागा रिक्त झाली. बॉम्बे, M.R. जयकर यांनी जागा दिली. M.R. जयकर यांनी काय दिला, राजीनामा दिला, आणि M.R. जयकर यांनी राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेब त्या ठिकाणी संविधान सभेवर दुसऱ्यांदा निवडून आले. संविधान सभेच्या बाबतीत कोणतं विधान सत्य आहे, ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. प्रौढ मताधिकार म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक. मगाशीच सांगितलं, प्रत्यक्ष निवडणूक झाली का, नाही, अप्रत्यक्ष झाली. प्रौढ मताधिकारावर नव्हतीच. प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, प्रत्यक्ष निवडलेली नव्हती. ब्रिटिश भारताला 292 जागा देण्यात आल्या, विविध समित्यांनी कार्य. आता इथं मग अशा घोटाळा झाला, बरोबर. अ बरोबर आहे, आपल्याला निवडायचं सत्य. अ बरोबर आहे म्हणलं हा पर्याय गेला, ड बरोबर आहे म्हणलं हा पर्याय गेला, अ बकड म्हणावं तर ब चुकीचं आहे. उत्तर क्रमांक 3 म्हणजे इथं 100% ब्रिटिश भारताला 296 जागा होत्या. मगाचं माझं खरं काढलं का नाही मी, 296 जागा ब्रिटिश भारताला होत्या, त्यातल्या 292 जागा ब्रिटिश प्रांताला होत्या. तर लक्षात, यस, 389 पैकी 296 जागा झाल्या ब्रिटिश भारत आणि यांच्यासाठी निवडणुका झाल्या, संस्थानिकांसाठी नाही झाल्या. आणि ह्या निवडणुका कशा झाल्या, अप्रत्यक्ष झाल्या. अप्रत्यक्ष निवडणुका, अप्रत्यक्ष म्हणजे एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने निवडणुका झाल्या. प्रमाणशीर मतदान पद्धत, एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने निवडणुका झाल्या. सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीमने अप्रत्यक्षपणे निवडणुका झाल्या. आणि या निवडणुकीत मतदान कोणी केलं, तर मतदान केले 1935च्या कायद्याने निवडलेल्या प्रांतिक कायदेमंडळातील सदस्यांनी, प्रांतिक कायदेमंडळ सदस्यांनी, लक्षात, 1935च्या प्रांतिक. त्यामुळं संविधान सभेच्या काही जागा निर्वाचित होत्या, निर्वाचित अप्रत्यक्ष, काही जागा इलेक्टेड होत्या निर्वाचित, तर काही नामनिर्देशित होत्या, सगळ्या. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान झालं का, प्रौढ मतदान झालं का. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले की मतदानाचा अधिकार मिळतो, त्याला प्रौढ मतदान पद्धत म्हणतात. तर इथं एकल संक्रमणीय वापरलेली आहे, सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीमचा वापर या ठिकाणी केलेला आहे. ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 3. पुढे जायचंय,
विधाने विचारात घ्या आणि बरोबर निवडा. भारतीय संविधानाची पहिली बैठक 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 ला नवी दिल्ली येथे झाली. हुकुमसिंग, किटी शहा, महावीर त्यागी हे बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. बरोबर. ठीक आहे, तुम्हाला हे समजा माहित नाही. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला मुस्लिम लीग हजर होती का? नव्हती ना. मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. मग क चुकीचं आहे, तुम्हाला बरोबर निवडायचंय. मग क जर चुकीचं आहे ना, तर 3 पर्याय गेले ना. तुम्हाला दुसरं नाही माहित, नका माहित नसू द्या. आणि मग आपण म्हणायचं उत्तर तर आलंय बरं का, पण हुकुम सिंग काँग्रेस पक्षाचे का बिगर काँग्रेसचे? अरे जाऊ दे ना, नाही ती दुखणी वाढून घ्यायची नाहीत. उत्तर आले पटकन गोल, फक्त बरोबर करायचं, लगेच पुढच्या प्रश्नाकडे. आपल्याकडे वेळ नाही. चल 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 पुढे. एका तासामध्ये गोल करून माघारी फिरून यायचंय. तिथं पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. इतका वेग आपल्याला पाहिजे, हे सरावाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ही PYQ करायचे. आता मी सगळ्या विषयाचं नाही घेऊ शकत, माझ्या पुरतं तर मी घेतोय. आला लक्षात? यस, बरोबर. अ आणि ब या ठिकाणी काय आहेत? दोन्ही विधाने बरोबर आहेत. क्लिअर? हे बिगर काँग्रेसचेच होते. पहिल्या बैठकीवर मुस्लिम लीग सोबत संस्थानिकांचा सुद्धा काय होता? संस्थानिकांचा सुद्धा बहिष्कार. संस्थानिकांचा सुद्धा बहिष्कारच होता. पुढे जाऊया. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. 26 जानेवारीला लागू झाल्यावर स्वाक्षऱ्या असं असतं काय? उलट कुठं? 24 जानेवारी 1950 ला स्वाक्षऱ्या केल्या. बरोबर ना? स्वाक्षऱ्या केल्या. संविधान पार लागू झालं. हे चुकलंय. मूळ संविधानात 395 कलम 12 परिशिष्ट होती. चूक. पण हे बरोबर आहे, पण 8 परिशिष्ट होती मूळ संविधानामध्ये. 8 परिशिष्ट, हे पण चूक. दोन्ही विधाने चूक आहेत. प्रश्नाचं उत्तर आहे 4. या प्रश्नातली दोन्ही विधाने काय आहेत? चुकलेली आहेत. ही बाब इथं लक्षामध्ये घ्यायची आहे. बघूया मग काय सांगायचंय. स्वाक्षऱ्या, संविधान स्वीकृतीवर स्वाक्षऱ्या. संविधान स्वीकृतीवर सह्या. तुम्ही नुसतं एवढं PYQ केलं ना, तरी बाकी तुम्हाला कशाची गरज नाही. संविधान स्वीकृतीवर सह्या. काय दिले संविधान स्वीकृतीवर सह्या? आता माझे जेवढे सगळे कोर्सेस आहेत, फास्ट ट्रॅक, मेन्स, फास्ट ट्रॅक प्री वगैरे वगैरे वगैरे, मी सगळीकडे PYQ देणार आहे. पण स्पेशल PYQ ची पण एक बॅच बनवलेली आहे. फक्त PYQ एके PYQच. काय वेळ लागेल तेवढा लागेल. 24 जानेवारी 1950 या दिवशी सह्या करायला घेतल्या. सह्या करायला लोक आली 284. 284 लोक आली. पहिली सही केली नेहरूंनी. नेहरूंना जायचं होतं बाहेर उद्घाटन करायला. सह्या करत 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 आले. सगळ्यात वळीला शेवट सही झाली फिरोज गांधींची. पण एक माणूस सही करायचा राहिला. त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि त्यांनी डोक्यावर सही केली. सही करण्याचा पहिला मान नेहरूंचा. सही सिक्वेन्सला शेवट राहिली फिरोज गांधींची, पण सगळ्यात शेवट सही केली कुणी? राजेंद्र प्रसादांनी. सह्या या 3 प्रतींवर झाल्या. 3ही प्रतींवर सह्या झाल्या. मूळ इंग्रजी प्रतीवर सही झाली, इंग्रजीच्या झेरॉक्स वरती सही झाली, आणि हिंदीवरही सही झाली. हिंदीवर सुद्धा काय झाली? सही झालेली पाहायला मिळते ना. या सह्या करत असताना रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता, आणि हा एक आनंदाचा आणि काय म्हणता येईल की शुभ शकुन मानला. रिमझिम पाऊस पडत होता. मग परीक्षेला जोरात पाऊस आल्यावर चुकलं का? अरे कसा का असाना पडत होता. पोरांना ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. रिमझिम पाऊस पडत होता. अशा पद्धतीने या स्वाक्षऱ्यांचा कार्यक्रम 24 जानेवारी 1950 रोजी झालेला आहे. या सह्या संविधानाच्या शेवटी करण्यात आलेल्या आहेत. मग हे सह्या केलेलं संविधान कुठं ठेवलंय? मागच्या परीक्षेला धरून पुढची परीक्षा बघा ना तुम्ही. इथं सह्या विचारल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015, आणि त्याच पूर्वला बघा कोणते चुकीचे आहे, किंवा ह्यो आधी विचारला ते नंतर विचारला असेल. आधी प्रीचा मग मेन्सचा. घटना समिती, संविधान सभेनं विधान समिती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, तिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या संसदेत झालं. यस, भारताची संविधान सभा हीच 24 जानेवारी 1950 ला तुमच्या माझ्या देशाची तात्पुरती संसद झाली. 1950 सालापासून 1952 सालापर्यंत संविधान सभा हीच देशाची संसद होती. आज देशाची संसद द्विगृही आहे, लोकसभा आणि राज्यसभा. पण 2 वर्ष संसद एकगृही होती. एकगृही कायदे मंडळ होतं. हे विधान बरोबर आहे. तिलाच तात्पुरत्या संसदेचा दर्जा देण्यात आला. ज्या दिवशी सह्या होत होत्या त्या दिवशी पाऊस बाहेर पडत होता, रिमझिम सुरू होती, आणि हा एक शकुन मानला गेला. मग आता इथं शुभ शब्द नाही, मग चुकला का? तर चुकीचे काय आहे? काही चुकीचं नाही. प्रश्नाचं उत्तर आहे 4. बघा, भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 ज्यावेळी झाला फाळणीसाठी,
भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 झाला आणि या कायद्यानं तुमच्या माझ्या देशाची काय झाली, फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर याच कायद्यानं संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा दिला. संविधान सभेला काय दिला, कायदे मंडळाचा काय दिला, दर्जा दिला. आणि दोन कामं आली संविधान सभेला. एक काम आलं संविधान बनवणे, संविधान निर्मिती करायला गेले की राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असत. आणि दुसरं काम आलं कायदे बनवणे, कारण इंग्रज निघून गेले ना, आता कायदे कोणी बनवायचे. आणि म्हणून तिथं कायदे बनवायला अध्यक्ष असायचे जी.व्ही. मावळणकर. आणि हीच संविधान सभा ज्यावेळी संविधान बनवायचं काम संपली त्यावेळी याच संविधान सभेला 24 जानेवारी 1950 ला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आलं. तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आलं. ती संविधान सभा 1950 ते 1952 या कार्यकाळात तुमच्या माझ्या देशाची एकगृही संसद होती. एकगृही काय होती, संसद होती. आणि मग इथून पुढे निवडणुका, मग सगळा राडा आपल्या देशामध्ये झालेला आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी काय केली पाहिजे, लक्षामध्ये घेतली पाहिजे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे अयोग्य, चुकीचं विधान निवडायचं आहे. चुकीचं काय आहे? पुढचा प्रश्न काय, चुकीचं विधान निवडा. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. बरोबर, पाठ झालं. प्रारूप समिती म्हणजे कसली समिती, मसुदा समिती. शिकवतोय तुम्हाला मगाशी. स्थापना बरोबर झाली. बी.एन. राव हे सल्लागार होते. बरोबर, सगळं काय बरोबर आहे. काय निवडायचंय, चुकीचं, काहीच चुकीचं नाही. उत्तर क्रमांक 4. आता सगळं सांगून झालंय, डायरेक्ट उत्तर आलं का नाही. 2016 पासून पुढे उत्तर निघायला सुरुवात होईल आता. पण 11 पासून माहिती घेतली तेव्हा 16 पासून उत्तर, आणि 20 नंतर परत आयोगाने कात टाकली. 2020 नंतर परत आयोगाने डिफिकल्टी लेवल वाढवली आणि आपल्या सगळ्या अडचणी वाढायला काय झाली, सुरुवात झाली. ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. 9 डिसेंबर 1946 ला नवी दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक झाली. त्याला आता काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, जुन्या संसदेचा मध्य सभागृह असं त्याला म्हटलं जातं. आता जुनी संसद नाहीच राहिली, नवीन संसदच आहे. आलं लक्षात. आणि याच संसदेच्या याच हॉलमध्ये हेलियम वायूत मूळ संविधान ठेवलेलं आहे. हेलियम वायूमध्ये मूळ संविधान ठेवलेले आहे. मूळ संविधान ठेवलेले आहे. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली, आलं लक्षात. ध्वज म्हणजे झेंडा कधी स्वीकारला असं विचारलेलं आहे. 22 जुलै 1947 ला ध्वजाची स्वीकृती झाली. ध्वजाची स्वीकृती, आलं लक्षात. कारण हा झेंडा 15 ऑगस्ट 1947 ला फडकवायचा असेल ना. आणि 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाची स्वीकृती झाली. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाची स्वीकृती झाली. ध्वजाचा जो ठराव होता, ध्वज स्वीकृतीचा ठराव, तो ठराव नेहरूंनी मांडला होता, पंडित जवाहरलाल नेहरूंनी. ध्वज समिती होती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशोक चक्राचा स्वीकार केला गेला. खरं तर तिथं स्वस्तिक स्वीकारा, स्वस्तिकचा स्वीकार करा. एच.व्ही. कामत नावाचे सदस्य होते, त्यांनी सुचवलं होतं की स्वस्तिक घ्या, ते नाकारलं गेलं. अशोक चक्राचा स्वीकार त्या ठिकाणी केला गेला. पिंगली व्यंकय्या यांनी जे डिझाईन तयार केलं होतं त्याच्यामध्ये गांधीजींचा चरखा होता आणि तो चरखा थोडासा क्रॉप करून त्याला मॉडिफाय करून अशोक चक्र तिथं बनवलं गेलं. आजही ते राष्ट्रध्वजामध्ये पाहायला मिळतं. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारलेलं आहे. क्लिअर, यस. मग काय राष्ट्रध्वज कधी, यस, 22 जुलै 1947. भारतीय राज्यघटना तयार करायला किती अधिवेशने झाली? 22 समित्यांसाठी या मसुदा समितीने 11 अधिवेशने घेतली. 2 वर्ष 11 महिने आणि जवळपास 18 दिवस ही संविधान सभा काय करत होती, काम करत होती. ही बाब आपण इथं सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस काही ठिकाणी दिले. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस जे पण काय असेल, पण करत होती काम.
ही बाब आपण इथे सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आलं लक्षात? या 11 अधिवेशनाचं कामकाज सगळं 166 दिवस चाललं. 166 दिवस कामकाज चाललं आणि त्यातले 114 दिवस मसुद्यावर चर्चा झाली. 114 दिवस मसुद्यावर काय झालेली आहे? चर्चा झालेली आहे. 11 अधिवेशनामध्ये 7वे अधिवेशन सर्वात मोठे, बरं 7वे अधिवेशन सर्वात मोठे, 6वे सर्वात लहान, 6वे सर्वात लहान आणि स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 5वे अधिवेशन चालले होते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 5वे अधिवेशन चालले होते. 5वे अधिवेशन चालले होते. स्वातंत्र्यापूर्वी 4 झाली आणि तिथून पुढे बाकीची झाली. आलं लक्षात? अधिवेशन क्रमांक 7, 8, 9 आणि अधिवेशन क्रमांक 10 फक्त आणि फक्त चर्चा उत्तरे एवढ्यावर दणका होता. अशा पद्धतीने हे सगळं कामकाज चाललेलं आहे. बघा मागाचा प्रश्न, 1947च्या भारत स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानात बदल झाला. या कायद्याने संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? संविधान सभा सार्वभौम झाली, विधिमंडळात्मक संस्थाही झाली, म्हणजे कायदेमंडळाचा दर्जा दिला. पूर्वीच्या जागा ज्या होत्या त्या जागांमध्ये वाढ झाली. साहजिक आहे, कायदा झाल्यानंतर या देशाच्या संविधान सभेच्या रचनेत जागांमध्ये वाढ कशी होईल? बरं, फाळणी झाल्यावर देश तुटला ना, जागा पाकिस्तानात गेल्या, वाढ कशी होईल? वाढ नाही झाली, कमी झाल्या जागा. मुस्लिम लीग सभागृहांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. बरोबर. चुकीचं काय? उत्तर क्रमांक 3. 1947चा जो कायदा होता, 1947च्या कायद्यानं फाळणी झाली. फाळणी त्या कायद्याने संविधान सभा पहिल्यांदा सार्वभौम झाली. आता तिच्यावर कोणाचा अधिकार राहिला नाही, ती फ्रीडम मध्ये आली. संविधान सभा सार्वभौम झाली. इंग्रज निघाले, आता सार्वभौम झाली. संविधान सभा सार्वभौम झाली. 389 वरून ती थेट 299 वर आली. म्हणजे जागा काय झाल्या? कमी. जागा काय झाल्या? कमी झाल्या. 226 जागा प्रांतांना राहिल्या. ते प्रांत राहिले 9 प्रांत राहिले. 3 जागा चीफ कमिशनरांना राहिल्या. बलुचिस्तान नावाचा चीफ कमिशनरांचा प्रदेश पाकिस्तानात गेला. वायव्य सरहद्द आणि सिंध प्रांत पाकिस्तानामध्ये गेले. आणि संस्थानिकांना 93 जागा होत्या, त्या 93 जागा देखील कमी होऊन त्या जागा 70 वर आल्या. त्यामुळे रचना बदलली गेली. याच कायद्यानं संविधान सभा देशाची काय झाली? कायदे मंडळ झाली. मी मगाशी सांगितलं, कायदा बनवण्याचा अधिकार मिळाला. जी.व्ही. मावळणकर त्याचे काय झाले? अध्यक्ष झाले. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. गणेश वासुदेव मावळणकर. क्लिअर? यस. सो जागा कमी झालेल्या पाहायला मिळतात. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण? पटेल. साहजिक आहे. आणि मग मूलभूत हक्क उपसमिती, तिचे अध्यक्ष कोण? पाठ झालं तुम्हाला, जे.बी. कृपलानी. बरोबर ना? जे.बी. कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी. मूलभूत हक्कांचा मसुदा पटेलांच्याच नेतृत्वातल्या समितीने बनवला होता. ही बाब विसरून चालणार नाही. खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधान निवडा. संविधान सभेची पहिली बैठक बरोबर पार पडली. हे संविधान सभेचे अध्यक्ष होते का सच्चिदानंद सिन्हा? नाही. कोण होते ते? तात्पुरते अध्यक्ष. तात्पुरते शब्द पाहिजे. अध्यक्ष तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि संविधान सभेनं 26 नोव्हेंबर रोजी संविधान स्वीकारलं. हे बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 4. अध्यक्ष कोण? तात्पुरतं कोण? संविधान कधी स्वीकारलं? काय एवढं असं काय विचारतात काय? काहीही विचारलं जात नाही. साधे सोपे सरळ प्रश्न परीक्षेला येतात. आपण सरळ प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि विषय मार्गी लावायचा. फार काय जगाच्या आखरीत आपल्याला विचारलं जात नाही. हे बाब इथं तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यायचे आहे. क्लिअर का? यस. पुढे जायचंय. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात कोणते विधान गैरलागू आहे? गैरलागू म्हणजे चुकीचे आहे. कोणते विधान गैरलागू आहे म्हणजे चुकीचे आहे? नेहरूंनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. यस, मांडला. किती तारखेला? 13 तारखेला. 13 डिसेंबर 1946 ला. कधी कधी 6चा 7 असतो, परीक्षेला 6च दिसतो, आपण घाईत असतो. बरोबर. उद्दिष्टांचा ठराव दिशादर्शक होता. ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य
मला सांगा 13 डिसेंबर 1946 ला जो नेहरूंनी ठराव मांडला त्याच्यात जर समाजवादी शब्द असता तर 42वी घटना दुरुस्ती 1976 ने सरनाम्यामध्ये समाजवादी शब्द आणायची गरज पडली असती का? नाही ना, समाजवादी शब्द नाहीच आहे. समाजवादी शब्द हा पुढे जाऊन 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समाविष्ट झाला. याच 42वी घटना दुरुस्ती 1976 ने धर्मनिरपेक्ष शब्द सुद्धा समाविष्ट झाला. म्हणजे इथं काय झालं पाहिजे, बुद्धी आणि आपली भेट झाली असेल, होकाचूक झाली नसेल तर प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतं. होकाचूक झालेली असेल, आलं लक्षात, म्हणजे सगळं बरोबर आहे तर मग 4 उत्तर लिहा, डोकं लावू नका. बरोबर आहे, 2 बरोबर, 3 बरोबर, चौथं काय असेल, पहिले 3 बरोबर म्हणलं चौथं चुकच आहे, माहीतच नसेल तर लिहून टाका. पण विचार करून उत्तर पण काढता येतं. पण कधी कधी पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर, मग चौथं कशाला वाचायचं, उत्तर लिहून टाकायचं. मी तुम्हाला फक्त एक्सप्लेनेशन देत नाही, उत्तर कशी काढायची वेगात हे पण सांगतोय. पहिलं बरोबर आहे ना, दुसरं बरोबर आहे ना, तिसरं बरोबर आहे ना, मग चौथं चुकच आहे, तू कशाला वाचून डोक्याला मोकार खुराक वाढवायचं. न वाचताच लिहून टाकायचं, आणि वाचलं तर मग हे असलं सुचलं तर टिकलं, नाही तर मग डिपॉझिट आपलं गेलं. आलं लक्षात? चला, अशा पद्धतीनं ही बाब सगळी नमूद करून दिलेली. संविधान सभेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही हे मार्क करायला शिकायचं असं पेपरवरती. बरोबर नाही म्हणजे चूक आहे. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या होत्या. येस, 10 लाखामागे एक जागा, 10 लाख इज इक्वल टू एक जागा, हा रेशिओ कॅबिनेट मिशनने आखून दिला होता. 10 लाखामागे एक जागा. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा प्रांतिक विधिमंडळातील सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. येस, 1935च्या जो कायदा आहे त्यातल्या प्रांतांकडून निवडल्या जाणार होत्या. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकाराने निवडले आले होते आणि संस्थानांचे प्रतिनिधी अप्रत्यक्षपणे निवडले जाणार होते. मला सांगा, संस्थानिकांसाठी निवडणुका होत्या का हो? प्रत्यक्ष नाही आणि अप्रत्यक्ष नाही. या प्रांतांसाठी निवडणुका होत्या अप्रत्यक्ष, आणि या संस्थानिकांसाठी काय होतं, तर संस्थानिकांसाठी होतं नामनिर्देशन. संस्थानिकांसाठी काय होतं, नामनिर्देशन होतं, नॉमिनेशन. संस्थानिकांसाठी निवडणुका झाल्याच नाहीत, प्रांतांसाठी निवडणुका झाल्या. 1935च्या कायद्यानं प्रांतिक कायदे मंडळातून निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान केलं, अप्रत्यक्ष केलं, एकच संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने केलं. जनतेला का सहभागी करून घेतलं नाही? कारण तत्कालीन कार्यकाळामध्ये देशात मोठ्या प्रमाणात निवडणुका घेणं शक्य नव्हतं. ती वेळ खाऊ प्रक्रिया होती. 10 लाखामागे एक माणूस निवडला गेला. ही बाब इथं सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. यस, राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनाला साध्या पद्धतीने राज्याची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहे. साहजिक आहे, संसद साध्या बहुमतानेच कलम 2 आणि कलम 3 मध्ये दिलेल्या पद्धतीनं राज्याची बदल करतं किंवा राज्य नव्याने निर्माण करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. बरोबर आहे ना? सहज आहे, साध्या बहुमतानेच राज्य होतं तयार. पुढे शिकूच. भारत सरकारची कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारित होती. असं नाहीये. भारत सरकार कायद्याअंतर्गत जी विभागणी होती ती सामाजिक, सांस्कृतिक, भाषेच्या, आपल्या देशातले प्रांत तयार कशाच्या आधारावर झालेत? भाषेच्या आधारावर झालेत, कल्चरच्या आधारावर झालेत. आपलं राज्य कशाच्या आधारावर तयार झालं? महाराष्ट्र भाषेच्या आधारावर तयार झालं ना. भारत सरकार कायद्याने हेच मांडणी केली होती. म्हणजे ब विधान चूक आहे, अ विधान बरोबर आहे का? दोन्ही विधाने बरोबर आहेत. भारत सरकार कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी, ओके, भारत सरकार कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक विभागण्यावर आधारित नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारित होती. ओके, संविधानाने नाही विचारलं, भारत सरकार कायद्याअंतर्गत विचारलेलं आहे. संविधानाने मांडणी सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषेच्या आधारावर केली. भारत सरकार कायदा 1935 ने मात्र मांडणी वेगळ्या मुद्द्यावर केली होती. म्हणजे हे बरोबर आहे, ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर असेल इथले प्रदेश, अ आणि ब दोन्ही बरोबर असतील आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. आता कधी कधी असं होतं की कोण कोणाचं स्पष्टीकरण याचा काही मेळच लागत नाही. अशा वेळी काय करायचं, वाचून बघायचं. अशा अशा पद्धतीनं राज्य दिलेले आहेत आणि त्याचा अधिकार दिलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की अशी राज्य देत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे राज्य तयार करत असताना तुम्ही कोणत्या कारणावरून तयार करता हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. बरोबर, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत एवढं तर कळालं, पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे का? तर राज्य साध्या पद्धतीने तयार करण्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण. कारण राज्य ही वेगळ्या वेगळ्या आधारावर आधारलेली नव्हती, ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारित होती. म्हणून आपल्याला राज्य परत तयार करायला आपण भाषेचा आधार जास्त प्रमाणात घेतला म्हणून साधं बहुमत दिलं, असं स्पष्टीकरण सांगता येईल. आणि या प्रश्नाचं उत्तर एक आहे. प्रश्न अवघड आहे, तो राज्यसेवेचा आहे का आपण कंबाईनचा अभ्यास करणाऱ्यांनी डोळं पांढरं करण्याची काही हरकत नाही. सरांचेच पांढरे झाल्यानंतर आमचे तर काय निळे काळे होणार आहेत का? तुमचे सुद्धा पांढरे होणार आहेत, त्यामुळे पांढरे करू नका. आपण असतो तर आपण डायरेक्ट असं
वाकडं तोंड करून ह्या प्रश्नापासून पळून जायचं, आपण ह्याला टच पण करायचं नाही, म्हणजे नाहीच, ह्याचा नाद आपण करायचाच नसतो. आणि करायचं असलं तर आपण लिहून यायचं नियमाप्रमाणे. मलाच उत्तर काढायला एवढे हाल झाले, कारण मी हे शूट करून जरी देत असलो तरी माझ्याकडे काहीच नाही, पीपीटी आहे आणि माझ्याकडे फक्त उत्तर आहे, त्याचं एक्सप्लेनेशन माझ्याकडे नाही. माझ्याकडे आप्पा हातनोरेंचं पुस्तक आहे आणि माझं स्वतःचं पुस्तक, एक्सप्लेनेशन नाही. त्यामुळे माझ्या मनाने मी हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतोय. त्यामुळे जे पण काय जर का मी गावलो ठोक्यात तुमच्या, तर तुमच्या समोरच इज्जतीचा पंचनामा आहे. पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. कोणती विधाने बरोबर आहेत? 1946च्या कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार भारताची संविधान सभा झाली, बरोबर. पहिली बैठकही झाली. 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 सांगितलं मी. पहिलं आणि 11वं सत्र सगळं बरोबर आहे. अ, प, क तीनही विधाने बरोबर आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. बघा ना, कधी कधी असं होतं, टिक करतो, 4ला गोल करतो, नंतर दिसतं अर इथं तर ब नाही, मग जिरली का आपली. त्यामुळं व्यवस्थित बघायचं, व्यवस्थित टिक करायची आणि व्यवस्थित उत्तर काढायची. संविधान सभा या टॉपिकचा दुसरा टप्पा पूर्ण केलाय. खूप मोठा टॉपिक आहे. लेक्चरही 5 मिनिटं पुढे गेले. 45 मिनिटाच्या पुढे मला बोलता येत नाही. 5 मिनिटं पुढे गेलं त्याबद्दल क्षमस्व. तुम्हाला काही अडचणी येत आहेत, कसं वाटतंय लेक्चर्स, मला फीडबॅक व्हॉट्सअपला द्या. माझा नंबर तुमच्याकडे आहे. पुढच्या सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबतो. सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.